अतिवृष्टीमुळे 2 ते 3 हेक्टरचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं मदत निधी मंजूर केलाय। या मदतीचा अध्यादेश जारी करण्यात आलाय। 7 जिल्ह्यांसाठी 346 कोटी 31 लाख 70 हजार रुपयांचा समावेश आहे। मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे कधी जमा होणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही। जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या नुकसानापोटी मदत निधी शासनानं मंजूर केलाय। 3,58,612 शेतकऱ्यांच्या 3,88,000 हेक्टरवरच्या नुकसानासाठी ही मदत आहे। मात्र दिवाळीनंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येतील असाही अंदाज आहे। मदतीची रक्कम अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यात अजूनही जमा नाही आणि यावरून आता खासदार ओमराजे निंबाळकरांनी सरकारला जोरदार टोला लगावलाय। सरकारनं आता जीआर काढून दिवाळीच काही दिवस पुढे ढकलावी असं खासदार निंबाळकरांनी सुनावलंय। मला तर वाटतं सरकारने एक जीआर काढावा आणि दिवाळीच काही दिवस पुढे ढकलता येते का बघावी। सरकार ज्या पद्धतीने सांगत होतं किंवा दिवाळीच्या पूर्वी आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना मदत करू, आज तुम्ही प्रत्येक गावागावात जावा, काय अवस्था आहे, काय परिस्थिती आहे। आज सुद्धा अजून जी त्यांचे सगळे सरकारी सोपस्कार आहेत ते सोपस्कार बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याला आडवे येतात आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर जी रक्कम त्या ठिकाणी जमा झालेली आहे ती रक्कम काय काय बँकेने आडमुठेपणा केल्यामुळे त्याला होल्ड लावण्याचे प्रकार चालू आहेत आणि मग तिथे शेतकरी नागावला जातोय। आणि यानंतर बुलेटिन